देवी सिंग, सगळं तुझ्या म्हणण्यानुसार होत आहे. आता लवकरात लवकर तो आश्रम उभा राहिला पाहिजे, कारण तो फक्त आश्रम नसेल, या देवी सिंगचं साम्राज्य असेल. तिथं कोणी मला पाप करण्यापासून अडवणार नाही, मला माझं कार्य करण्यापासून कोणी अडवणार नाही. तिथे फक्त मी आणि मीच असेल. हे सगळं कधी थांबवणार आहे तुम्ही? काय थांबवणार आहे? हेच जे चाललंय ते. काय चाललंय? तुम्हाला खरंच माहित नाही काय चाललंय ते? उगाच मला येड्यात काढू नका. मला आता कळून चुकलंय. तुम्ही मेला नव्हतात, मेल्याचं नाटक करत होतात. आम्ही मारल्याचं फक्त निमित्त झालं, पण हे बुवाबाजी करायचं सगळं आधीपासून ठरलं होतं तुमचं. खरं आहे ना? बोला की. लालेजी, काय आहो तुम्ही? तुम्हाला तेच तेच बोलून कंटाळा नाही का होत? याआधी सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगितलंय. पुन्हा 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 त्याच विषयावर का बोलतोय आपण? माझं आहे का, असा लोकांना फसवून मिळालेला पैसा चांगला नाही. असा पैसा फार काळ नाही टिकत आहो. हा पैसा घरात अवदसा घेऊन येईल, आयुष्य बर्बाद करून ठेवल. माझं ऐका की, अजून वेळ नाही गेली. हे जे चाललंय ना ते सगळं बंद करून टाका. नको आपल्याला असला पैसा. लालेजी, अहो हे सगळं मी नाही करत, हा भगवंताचा आदेश आहे आणि मी फक्त पाळतोय. लालेजी, भगवंताच्या कार्यामध्ये कृपया हस्तक्षेप करू नका. मी हस्तक्षेप करते का? बायको आहे तुमची, माझा हक्क आहे तुमच्यावर. तुम्ही कुठं चुकत असाल तर ते सांगायचा हक्क आहे मला. तुम्हाला चांगला मार्ग दाखवायचा हक्क आहे. हे बघा, आधीचे सगळे उद्योग मी माझ्या पोटात घेतलेत, पण का? कारण त्यात एक दुकटी बाई फसत होती. त्या बायकांना अक्कल नव्हती. पण आता तुम्ही अख्ख्या गावाला फसवायला निघालाय. मला नाही पटत. बायको म्हणून मला तुमची काळजी वाटते, मला गावाची काळजी वाटते. हे बघा, हे जे काही झालंय ना, बायको म्हणून मला लय त्रास होतो याचा. लालेजी, तुम्हाला त्रास होतं हे मला सहन होत नाहीये. तुम्हाला एवढाच त्रास होतोय तर मला सोडून जा. असंही मी मोह, माया, वासना, संसार या सगळ्याचा त्याग केलाय. तुम्हाला सोडायला लग्न नाही केलंय मी तुम्हाला सांगते, मला हे सगळं नाही पटत आहे. का थांबत नाहीये हे? लाले,